नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती व दारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता योगी युंजीत सतत मात्मानं रहशी स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहा दिठीचे पाहता निविजे कातोंड भरोनी बोलिजे नातरी दाटोनी खेव दिजे ऐसे कोण आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. दशम क्रमांकाच्या श्लोकाला प्रारंभ झालेला आहे आणि या श्लोकावर भाष्य करत असताना आतापर्यंत भगवान परमात्म्यांनी कोणाच्या निमित्ताने कोणाची लक्षणं प्रतिपादन केली, भगवंताच्या मनातला काय अभिप्राय आहे तो नेमका मलाही सांगता येणार नाही असाही एका ओवीचा भाव निघतो, किंवा भगवंताच्या मनातला नेमका अभिप्राय काय आहे तो मला सांगता नाही का येणार, अर्थात तो मला नक्की सांगता येणार. आणि मग ज्ञानोबाराय तो अभिप्राय प्रगट करत असताना जणू आपल्या मनाशी संवाद करतात की आतापर्यंत भगवंताने जी ब्रह्मविद्या प्रगट केली ते आत्मतत्वाचं ज्ञान सांगत असताना एका महापुरुषाची लक्षणं सांगितली. आता या महापुरुषाचं लक्षण सांगत असताना 2 अर्थ आहे. एक परोक्ष रूपाने वर्णन करणं आणि दुसरं अपरोक्ष रूपाने वर्णन करणं. आपण शास्त्रामध्ये कायम विचार करतो की सच्चिदानंद ब्रह्म या जगताचं कारण अधिष्ठान आहे. त्या ब्रह्मस्वरूपाचं आपल्याला अस्तित्व रूपे करून ज्ञान होणं यालाच परोक्ष ज्ञान असं म्हणतात. आणि तेच ब्रह्म माझा आत्मा आहे असं ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान झालं की त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. शास्त्रातल्या या परिभाषा आहे. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान याचा मराठी भाषेतला अर्थ असा आहे, परोक्ष ज्ञान म्हणजे अप्रत्यक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. शब्द थोडे वेगळे वाटेल. परोक्ष म्हणजे काय, थोडंसं दूर आहे, त्याला अप्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. आणि अपरोक्ष म्हणजे अत्यंत समीप आत्मत्वाने, यालाच परोक्ष प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतात. अपरोक्ष म्हणजेच प्रत्यक्ष आणि परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष असा शब्दात थोडासा फरक आहे. एकीकडे 4 शब्दाचा 3 पदामध्ये अर्थ होऊ शकतो, हा अर्थ घ्या. ज्ञानाचे प्रकार 2, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. अस्तित्वाचं फक्त ज्ञान त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणायचं आणि तेच ब्रह्म मी आहे यालाच अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. उदाहरणार्थ हा झाला एक भाग. याचा जर आपण या प्रसंगाला विचार केला तर कोणीतरी महात्मा या लक्षणाने संपन्न आहे असं भगवंतानी प्रतिपादन केलं आहे. कोणीतरी महात्मा या लक्षणाने संपन्न असणं असं म्हणणं यालाच परोक्ष ज्ञान म्हणायचं. आणि अर्जुना, हा महात्मा दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहे याला म्हणतात अपरोक्ष ज्ञान. भगवंताने इथं अपरोक्ष ज्ञान नाही सांगितलं. नाहीतर परमात्मा जर असं म्हटले असते, तैसा देहांकार नाथिला हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीची आहे किंवा तोची परमात्मा तूची आहे, तर भक्तराज अर्जुनाला अपरोक्ष ज्ञानाचा भाव लगेच प्राप्त झाला असता. पण देवाने मात्र ती ब्रह्मविद्या प्रगट केली नाही. त्याचं काय कारण, ज्ञानोबारा म्हणतात, ऐके द्वैताचा ठावोची फेडी ते ब्रह्मविद्या किजेल उघडी, तरी अर्जुन पडिये हे गोडी नासे लहन, किंवा अर्जुना पडिये हे गोडी नासे लहन. ते संवादातली काही गोडी असते ना, ते एकाग्र झालेल्या माणसाला कळते, बाकीच्याला ती गोडी कळत नाही, असं व्यवधान होऊ शकतं. म्हणून भगवंताच्या मनातला भाव असा आहे, अर्जुनाचं अर्जुन रूपाने असणारं द्वैत आणि श्रीकृष्ण रूपाने असणारा मी श्रीकृष्ण जर ब्रह्मविद्या प्रगट केली आणि अद्वैताचं ठिकाण असणारी अविद्या अज्ञान निवृत्त झालं
तर परिणाम असा होईल आमच्यातला दुजेपणा निघून जाईल ना. आणि दुजेपणा जर निघून गेला तर भक्तिप्रेमाचा व्यवहार होणार नाही. म्हणून भगवंताने ती ब्रह्मविद्या प्रगट केली नाही. आणि जर झाली तर अर्जुन माझा आवडता आहे किंवा अर्जुनाला मी आवडतो आहे, हा भक्तिप्रेमातला भाव निघून जाईल. म्हणून भगवंताने तसं ते बोलणं केलं नाही. कसं? द्वैताचा ठावची फेडी ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी, तैसे ते बोलणे नव्हे. तसं बोलणं भगवंताने केलं नाही. मग कसं केलं? पातळ आड लावणे, मध्यंतरी एक पडदा मात्र आडवा ठेवला आणि अर्जुनाचं मन स्वतःचं असणारं स्वरूप भोगण्याकरता शिल्लक ठेवलं. जर भगवंताला असं वाटलं या अर्जुनाचं निस्सीम असणारं प्रेम, या प्रेमाला कोणाचाही कलंक किंवा दृष्टी लागता कामा नये. दोघा जणाची दृष्टी लागू शकते. जया सोहम भाव अटक, भक्तिप्रेमाकरता सोहम भाव प्रतिबंधक आहे. किंवा जे सोहम भावामध्येच अडकलेले आहेत, न जाणो अशा महात्म्यांची तुला नजर लागेल. तुकोबारायांचा अभंग एक फार गोड आहे बघा, निर्याण प्रसंगातला. तुकोबारा म्हणता, घोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडवीन, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. या अभंगातल्या प्रतिज्ञा बघा. सगळ्या प्रतिज्ञा पाहिल्या तर भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ, ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा, मी एक अशी अवस्था प्राप्त करीन की माझी ती अवस्था पाहिल्यानंतर ब्रह्मज्ञानी पुरुषाला सुद्धा लाळ घोटावी लागेल. त्यालासुद्धा याविषयी लालसा निर्माण होईल. म्हणून भगवान असं म्हणतात की न जाणो सोहम भावाला प्राप्त झालेल्या या सगळ्या लोकांची अर्जुना तुला नजर लागेल बरं. जया सोहम भाव अटक, मोक्ष सुखाकरता जे अत्यंत रंक किंवा दिनवाने झाले आहेत, तयाची दिठीचा झने कळंक लागेल तुझी या प्रेमा. आणि तो लागू नये म्हणून भगवंतानी ब्रह्मविद्या प्रगट नाही केली. मध्यंतरी थोडासा का वेळा आड पडदा ठेवला. का बरं? विपाये अहम भाव याचा जाईल, मी तेची हा जरी होईल, तरी मग काय किजेले एकले या. कदाचित ब्रह्मविद्येच्या द्वारे जातच असतो बरं. ब्रह्मविद्येने अहमभाव जातच असतो. कारण आपण कालच ओवी पाहिली, ते शरीर भाव नासते, इंद्रिय विषय विसरते, जैसोहम भाव प्रतिती प्रगट होय. अंतकरणामध्ये एका काळात एकच भाव राहत असतो. एकतर देह भाव राहतो, नाहीतर ब्रह्मभाव राहतो. ब्रह्मभाव प्राप्त झाला तर देहभाव राहत नाही. उदाहरण सांगतो, लक्षात येईल. एखादा मातीचा घट असतो, त्या घटामध्ये आकाश असतं, म्हणजे पोकळी असते, आणि त्या पोकळीमध्ये वायू असतो. जसा जसा तो घट पाण्याने भरला जातो तसा तसा त्यातला वायू बाहेर पडतो. कारण जर वायू आतमध्ये राहिला तर पाणी भरता येत नाही. ज्या भांड्यामध्ये वायू जायला जागा नसते तिथं जर आपण पाणी भरण्याचा प्रयत्न केला तर बुडबुडे येतात. म्हणून वायू जायला सुद्धा एक जागा ठेवावी लागते. जे आपण भात शिजवतो की नाही किंवा डाळी शिजवतो तर त्याच्यामध्ये ती वाफ कोंडली जाते. तर त्यासाठी सुद्धा विशिष्ट प्रकारचा दाब तयार झाला तर ती वाफ बाहेर पडण्यासाठी एक शिट्टी लावलेली असते. म्हणजे नाही त्याच्यावरही आम्ही काही ना काहीतरी वजनदार पदार्थ ठेवला तर मग ती वाफ आहे ती त्या भांड्याला फोडून कधी ना कधीतरी बाहेर पडते ना, ते स्फोट होतो. म्हणजे ते जाण्याकरता जागा असावी लागते. जोपर्यंत ती वायू जागा सोडत नाही आतमध्ये पाणी भरलं जात नाही. आतमध्ये एकदा घटात पूर्ण पाणी भरलं तर वायूला जागा राहत नाही. तसंच आहे. तुका म्हणे देह भरेला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. अंतकरणात एकतर ब्रह्मभाव राहील नाहीतर देहभाव राहील. आणि ब्रह्मभाव प्राप्त झाला अर्जुनाला आणि त्या मोबदल्यामध्ये याचा जर अहमभाव गेला तर काय होईल? मी तेची हा, जे माझं सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे ना, हा अर्जुनसुद्धा तेच होईल, म्हणजे ब्रह्मच होईल. कारण ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती, ब्रह्मस्वरूपाला जाणणारा ब्रह्मच होतो.
आणि जर तो ब्रह्म झाला, मी ब्रह्म आहे, तर मग काय होईल? आमच्या जीवनातलं भक्तिप्रेम सुखाचा आनंद आम्हाला भोगता येणार नाही. कारण ब्रह्म दोन नाही, ब्रह्म एक आहे. पंचदशीकारांनी गोड चिंतन केलं दुसऱ्या प्रकरणामध्ये. सदैव सौम्य इदम अगर आशीत एकमेवाद्वितीयम, असा विचार केला की नाही? या सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी सत्स्वरूपाने असणारं फक्त एक ब्रह्मच होतं. कसं होतं? एकम एव अद्वितीयम. एक पदाने ऐक्य सांगितलं, एव पदाने अवधारण सांगितलं आणि अद्वितीयम या पदाने द्वैताचा निषेध केला. तीन पदामध्ये तीन प्रकारचे भाव सांगितले. स्वगत, सजातीय, विजातीय भेदाचं निराकरण केलं. स्वगत म्हणजे स्वतःमध्ये असणारा जो भेद, जसं की एखादा ब्राह्मण व्यक्ती, त्याच्या शरीरामध्ये असणारे जे अवयव आहे, हात म्हणजे पाय नाही, पाय म्हणजे हात नाही, परस्परामध्ये भेद आहे की नाही? एकाच व्यक्तीच्या अंगात असणाऱ्या अवयवाचा त्याला स्वगत भेद असं म्हणतात. दोन समान जातीचा पदार्थामध्ये असणारा जो भेद त्याला सजातीय भेद म्हणतात. आणि विलक्षण धर्माने संपन्न दोन पदार्थांचा परस्परामध्ये भेद त्यालाच विजातीय भेद असं म्हणतात. उदाहरण दिलं आहे, वृक्षस्य स्वगतो भेदो भेदः पत्रपुष्पफलादिभिः वृक्षांतरा सजातीयो विजातीयशीलादितः. एका झाडामध्ये पत्र, पुष्प, फळ लागणं स्वगत भेद आहे. एका झाडाच्या दुसऱ्या झाडाबरोबर असणारा भेद सजातीय भेद आहे. आणि झाड म्हणजे दगड नाही, दगड म्हणजे झाड नाही, यामध्ये असणारा भेद त्याला विजातीय भेद असं म्हणतात. मला त्यातलं महत्त्वपद घ्यायचं आहे, मधलं पद. सजातीय भेद दोन समान पदार्थामध्ये असतो, दोघे समान असावे लागतात. अर्जुनही ब्रह्म झाला आणि मीही ब्रह्म आहे, म्हणजे मग दोन ब्रह्म झाले. दोन ब्रह्म झाले तर दोन ब्रह्म, सजातीय भेद प्राप्त होईल आणि ब्रह्म एक आहे. प्रश्न विचारला, जर मानले दोन ब्रह्म, तर मग विचारायचं, दुसरं जे ब्रह्म तुम्ही मानलं ते व्यापक आहे का परिच्छिन्न आहे? तुम्ही म्हणले नाही नाही, ते परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न असेल तर असत होईल, नाशिवंत होईल, म्हणजे त्या परब्रह्माला ब्रह्मत्वच राहणार नाही. बरं म्हणलं नाही नाही, दुसरं ब्रह्म व्यापक आहे. जे व्यापक असतं त्याच्यामध्ये अनेकत्व संभवत नाही. व्यापक त्यालाच म्हणतात जे सगळीकडे व्यापून राहिलेलं आहे. म्हणून ब्रह्म व्यापक म्हणायचं आणि सजातीय भेद मानायचा हे चालणार नाही. म्हणून शास्त्राने सांगितलं ब्रह्म एकच आहे. मग मी तेची हा चकाराने अन्यांची आवृत्ती केली की नाही? मी जे आहे तेच हा अर्जुन होईल. मग काय की जे एकले या एकटाच जर राहिला तर मग कोणता व्यवहार होईल? एकट्यामध्ये विचारणा होत नाही. एकटा मनुष्य विचारतो का? विचारत नाही. एकट्या मनुष्याला स्वतःचं स्वरूप जरी पाहायचं असेल तर द्वैताशिवाय घडत नाही. उदाहरण देतो, आपल्याला आपला चेहरा जरी पाहायचा असेल तर एकट्याला पाहता येत नाही, मग आरसा आणावा लागतो. आरसा या उपाधीशिवाय आपलं मुखावलोकनसुद्धा आपल्याला करता येत नाही. उपाधी लागते की नाही? तसंच आहे, आपल्या स्वस्वरूपाचा आनंद जरी घ्यायचा असेल तर कल्पित का होईना द्वैताचा स्वीकार करावा लागतो. आणि जर अर्जुन आणि मी एक झालो तर मग आनंद कोण भोगणार आहे? मग काय की जे एकले या म्हणजे अर्जुनाला पाहिल्यानंतर काय आनंद होतो? आपण 17व्या ओळीपर्यंत काल आलो. 17 क्रमांकाची ओळी बघा. देठीचे पाहता निविजे, का तोंड भरून बोलीजे, ना तरी दाटून खेव दिजे, ऐसे कोण आहे? ज्ञानोबा प्रश्न विचारतात, अर्जुना वाचून असं दुसरं कोण आहे देवासाठी? म्हणजे का? देवाने जर पाहिलं की दिठीची पाहता, दृष्टीने पाहिल्याबरोबर शांत व्हावं, अर्जुनाशिवाय असं दुसरं कोण आहे? का तोंड भरून बोलीजे, ऐसे कोण आहे? आणि तिसरा भाव, ना तरी दाटूनी, खेव म्हणजे आलिंगन, दाटूनी म्हणजे कडकडीत, अगदी मनपूर्वक संपूर्ण रूपाने सर्वांगाने आलिंगन द्यावं, असं अर्जुनाशिवाय जगात दुसरं कोण आहे देवासाठी? दुसरं कोणी नाही. 12व्या अध्यायामध्ये ओव्या काही शेवटी भगवान म्हणतात, अर्जुना
तो भक्त एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे, किंबहुना चराचर आपण झाला. इतका मोठा की पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करे की जलाची परी तळवटू घे, इतकी त्याची नम्रता आहे. आणि पुढच्या ओव्या, असा तो भक्त आहे म्हणून गा नमस्कारू, तयाती आम्ही माथा मुकुट करू, तयाची टाच धरू हृदयी आम्ही, वास्तविक मी निर्गुण निराकार आहे, पण त्या भक्ताला पाहावं याकरता मी अचक्षु असताना सुद्धा चक्षु धारण करतो. तो पाहावा आहे डोळे, म्हणून अचक्षुषी मज डोळे, हाती चिनिला कमळे पूजो तयाते. मला अगोदरच 2 हात होते, पण 2 हातांनी जर मी आलिंगन दिलं तर माझं समाधान होणार नाही. याकरता 2वर 2, 2 वरी दोन्ही, 2वर 2 किती झाले? 4 का 22? 2 वरी दोन्ही भुजा आलो घेऊन, आलिंगावया लागून तयाचे अंग. त्या भक्ताच्या अंगाला आलिंगन देण्यासाठी 2 हात माझे पुरे पडणार नाही, याकरता मी 4 हात धारण केले. काय देवाचा भाव असेल? 2 वरी दोन्ही भुजा आलो घेऊन, आलिंगावया लागून तयाचे अंग. का बरं? भक्ताच्या अंगाचा स्पर्श झाला की देवाला सुद्धा समाधान प्राप्त होतं. भक्ताला पाहिलं की देव शांत होऊन जातो. काल आपण 2 उदाहरणं पाहिले. भक्त प्रल्हादाला पाहिलं तर भगवान शांत होऊन गेले, आणि भक्तराज अर्जुनालाही पाहिलं तर परमात्मा शांत झाले. दिठीचे पाहता निविजे, ह्या पूर्वपदातला भाव आपण पाहिला होता. दुसरं पद आहे 17व्या ओळीतलं, का तोंड भरून बोलीजे. हा वाक्प्रचार आहे. तोंड भरून बोलावं म्हणजे काय? मनाची तृप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बोलत राहावं. एखादा मनुष्य व्यवहारामध्ये जेवतो बघा, आता तो प्रत्येकाचा पाचन शक्तीचा अधिकार आहे, आपल्याला नाही ते सांगता येत. पण काही काही मनुष्य आग्रहाने जेवतो, किंवा कधी मनुष्य आवडीनं जेवतो, आणि आवडीनं जेवणारा मनुष्य भराभर जेवतो. त्याला असं वाटतं एकही वाढ मागं गेली नाही पाहिजे, आपला अधिकार कमी होईल. पण तो जेवत असताना किती जेवतो? शास्त्रकाराने असं सांगितलं आहे की आपल्या उदराचे 4 भाग करावे, कल्पनेत करावे. 4 भागापैकी 2 भाग म्हणजे अर्धपोट अन्नाने भरावं, 3रा भाग पाण्याकरता शिल्लक ठेवावा, आणि 4था भाग वायोः संचारणार्थम, 4थम अवशेषयेत, 4था भाग वायूचं संचारण होण्यासाठी ठेवावा. पण जर आग्रह झाला तर मनुष्य 4ही भाग अन्नाने भरतो, इतकं हे कंठापर्यंत. विनोदाने सांगतात, एक मनुष्य कंठापर्यंत जेवला, कंठापर्यंत. असे जिभेच्या पाठीमागे एक पडजीभ असते बघा, ती लोंबते ना एवढ्या आकाराची, तर ती पाहता पाहता त्याला दिसू लागले ते पदार्थ. कधी कधी बघा ते धान्याचे पोते भरतात ना, अगदी काठोकाठ भरतात, वरती टाचून भरतात. ज्वारीला भरत असताना आहे ना, गोणीचे 2 पदरं मिळावे लागतात म्हणजे त्याला गाठ मारता येते. कांदे भरताना तसं नाही करत, ते वरती फक्त धागा आला तरी इतकं टच भरतात, त्याला ते टाचून भरतात. तसं तो जेवला, तोंडातून दिसू लागलं, आणि तेवढ्यात त्याच्या आवडीचा पदार्थ आला. दुसरा व्यक्ती मला, अहो कढी आहे, विसरली होती, गरम गरम आहे, तुला आवडते हो खूप, पण जागा नाही ना. तुला काय करायचं? काठोकाठ भरलेला जो माझा घसा आहे, कंठ, तिथपर्यंत काय दिसतं म्हणे? जिलेबी. पण जिलेबीमध्ये आतमध्ये पोकळी असते की नाही, त्याच्यात कढी भरू. इतका काठोकाठ जेवणारा हा झाला तोंड भरूनी जेवणाचा प्रकार आहे. म्हणजे काय? तृप्त होईपर्यंत, याला आकंठ म्हणतात. अर्जुना, अगदी तोंड भरून बोलावं असं कोण आहे? फक्त तूच आहे. म्हणून गीतेमध्ये 2 खंड केले आहेत, एक पूर्वखंड आणि दुसरा उत्तरखंड. उत्तराखंड नाही बरं, उत्तरखंड. 1ल्या अध्यायापासून 9व्या अध्यायापर्यंत पूर्वखंड, 10व्या अध्यायापासून तर 18व्या अध्यायापर्यंत उत्तरखंड. जेव्हा उत्तरखंडाला प्रारंभ होतो तेव्हा भगवान काय म्हणतात? भूय एव महाबाहो
शृणु मे परमं वचः यत्तेहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. यावर भाष्य केलं ज्ञानोबाऱ्यांनी. भगवान म्हणतात, आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानचे पाहिले, तव टाचे नवे भले पुरते आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, आतापर्यंत आम्ही जे 9 अध्याय सांगितले ना, आम्ही निरूपणच केलं नाही म्हणे. मग तुझी ऐकण्याची क्षमता किती आहे, एकाग्रता किती आहे, याचं फक्त आम्ही परीक्षण केलं. कसं वाटेल एखाद्याला? 2 तासाचं कीर्तन आहे आणि एखादा वक्ता म्हटला 1.5 तासापर्यंत बोलून मी अजून अभंगाला स्पर्शच नाही केला. काही करतही नाही म्हणा, अभंगाला अजून स्पर्शच नाही केला, अजून तुम्हाला अभंगाकडे यायचं आहे, मग का पुढच्या वर्षी येणार का काय? होतं की नाही? आपण नाराज होऊ शकतो. भक्तराज अर्जुनाला परमात्मा म्हणतात, तुझं अवधान कसं आहे आम्ही पाहिलं ना, आमच्या लक्षात आलं टाचे नवे भले पुरते आहे. भाव काय? 9 अध्यायापर्यंत बोलले परमात्मा, पण देवाला असं वाटलं की अजून आपण काहीच बोललो नाही, आणखीन बोलत राहू, आणखीन बोलत राहू. आणि प्रेमाचा व्यक्ती भेटला की त्याने काजीविनही बोलावे, ते देखिले तरी पहावे, भोगिता चाड दुनावे पर्यंत या ठाई. जो आपला आवडता व्यक्ती असतो की नाही, असं वाटतं त्याने कामाशिवाय बोलावं. आणि जो अनावडता आहे, जो आवडत नाही, आपल्याला असं वाटतं काम जरी असेल तर त्याने आपल्याला बोलूच नाही. म्हणून कधी कधी एखाद्या व्यक्तीला जर अनावड असेल ना, तर मनुष्य फोन नाही उचलत, आणि उचलला तर खरा पत्ता नाही सांगत. तो आश्रमात असतो पण सांगतात मग तुम्ही दवाखान्यात आहे. आवड नाही ना त्याची. आवडीचा व्यक्ती काजेविनही बोलावे, पाहिलं तरी पाहावंसं वाटतं, देखिले तरी पाहावे. आणि किती आस्वाद घेतला तरी त्याची इच्छा दुप्पट होते, कमी होत नाही. भोगिता चाड दुनावे पर्यंता ठाई, पै आम्हाही वाडे कोडे अखंड बोला आवडी, परी काय की जे न जोडे पुसते ऐसे. हे भाग्य फक्त अर्जुनाच्या वाट्याला आलं. नाहीतर भगवान परमात्मा वडिलांशी नाही बोलले, माता देवकीशी एवढं बोलले नाही, बंधू बळीभद्रालाही बोलले नाही. हा अवताराच्या अगोदर आश्वासन दिलं, आश्वासन अगोदर, निकालाच्या आश्वासन अगोदर. आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. ते म्हणले मला नाही घ्यायचा अवतार, मागे 14 वर्षापर्यंत आम्हाला लई कष्ट झाले म्हणे, 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता आपण प्रत्यक्ष आहे. पण भगवान म्हणले नाही, तेव्हा मी मोठा होतो, तो लहान होता. कोणाला कसं मानावं, राज्य करावं देवाला चांगलं कळतं. चतुरात्म शिरोमणी म्हणजे 14 वर्ष कष्ट भोगले लक्ष्मणांनी, भगवान शेषदेवाने. पण कसं राजी केलं अवताराला? राजी केलं म्हणे तेव्हा मी मोठा होतो, मर्यादा होती. आता तुम्ही वडील व्हा ना, आता तुम्ही दादा व्हा. आणि दादा म्हटलं माणसं काही काम करतात ना. एखाद्या व्यक्तीला जर आपण म्हटलं ना तुम्ही भावी सरपंच आहे, बस अजिबात घराकडे लक्ष देत नाही ते गावातच. कारण का? फक्त पद दिलं आहे, अजून तर मिळालंही नाही. भगवंताने तसा अधिकार दिला, तो अवतार घेतला, शेषाला अधिकार दिला, पण भगवान बोलले नाही. लक्ष्मी मातेला चरणसेवा दिली, पण तिच्याशी तोंड भरून बोलले नाही. सनकादिकांच्या आशा वाढल्या होत्या, पण त्यांनासुद्धा एवढं यश मिळालं नाही की जेवढं अर्जुनाला मिळालं. अर्जुनाला पुन्हा 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 परमात्मा सांगतोच आहे. का? प्रेम आहे, आणि प्रेमामध्ये तृप्ती होत नाही. दिठीचे पाहता निविजे, का तोंड भरून बोलीचे ना तरी केव्हा, अथवा दाटून खेव दिजे. दाटोनी म्हणजे कडकडून, खेव म्हणजे आलिंगन, दाटोनी कडकडून आलिंगन द्यावं. असा अर्जुना, तुझ्याशिवाय जगातामध्ये दुसरा कोण आहे? कोणीच नाही. वसुदेवांच्या घरी भागवतामध्ये अशीच ओवी आली, उद्धवा मज वाडे कोडे अखंड हेची बोल आवडे, परी तैसा श्रोता न जोडे, हे थोर सांकडे मज लागी. उद्धवा, मला सुद्धा कौतुकाने फार बोलावंसं वाटतं, पण काय करावं, तसा श्रोताच भेटत नाही, तसा श्रोता नाही भेटत. आणि सगळ्यात मोठं संकट असतं वक्त्याला, सगळ्यात मोठं. ज्या दिवशी वक्त्याला चांगले श्रोते भेटले, समजून घ्यावं वक्त्याचं गत जन्मातलं तप फळाला आलं आहे.
एरवी ज्ञानोबारा काय म्हणतात, हो का जपतपे श्रोत यांची फळं आली. श्रोत्यांनी जपतप केलं की त्याने गीता ऐकायला भेटते. पण गीतेची आवड असणारे श्रोते जर वक्त्याला भेटले तर वक्त्याचं पुण्य फळाला आलं असा त्याचा अर्थ होतो. म्हणून वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते नवीन. इतका श्रोता दक्ष असावा लागतो, बरं सावध असावा लागतो, आणि त्याला त्या श्रवणाचं महत्त्व असावं लागतं. मला मात्र हे फार मोठं संकट आहे. देवाने म्हणावं, म्हणजे देवाच्याही जीवनामध्ये श्रोता मिळणं किती कठीण आहे. 2च मिळाले ना, एक उद्धवजी आणि दुसरे भक्त राजा अर्जुन. पण असे मिळाले की 2 श्रोत्यांच्या करता 2 अद्वितीय ग्रंथ तयार झाले. एक श्रीमद भगवद्गीता आणि एक श्रीमद भागवत महापुराण. दाटून खेवदी जैसे कोण आहे, कडकडून आलिंगन द्यावं असा अर्जुना, तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे. हे ज्ञानोबा आपल्या मनाला सांगतात. बरं देवाला असं वाटतं आहे, असं मला वाटतं, असं ज्ञानोबा आपल्या मनाशी सांगतात. त्या आलिंगनाचे आपण काही प्रकार ऐकत असतो. आलिंगनामध्ये तामस आलिंगन, राजसी आलिंगन विषयी असतं पुरुषाचं, आणि सात्विक आलिंगन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला जो पराक्रम केला, शत्रू आला, भयानक संकट आलं हिंदवी स्वराज्यावर, कसं तरी आपण स्वराज्य उभं केलं आहे. आणि हा असणारा देवाच्या मूर्तीचा विध्वंस करणारा राक्षस येतो आहे. मग काय करावं. शक्ती तर कमी आहे, सैन्य सामर्थ्यही कमी आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. मोकळ्या मैदानामध्ये कायम लढाई करायची नसते. लढाई करत असताना आपल्याला लढाई करता आली पाहिजे, शत्रूला मात्र ती अवघड गेली पाहिजे, अशी जागा निवडली. प्रतापगडाचा पायथा. आणि जागा अशी, कादंबरीमध्ये असं उत्तर दिलं आहे, हिडिंबा नावाची एक राक्षसीन होऊन गेली. हिडिंबा महाभारतात आली आहे. तिच्या डोक्यामध्ये असणाऱ्या केसातल्या ऊ शोधून काढता येईल. ओवा, हिडिंबेच्या डोक्याच्या केसातील ऊ शोधून काढता येईल, पण जावळीच्या जंगलातला हत्ती शोधून सापडता येणार नाही. इतकं दाट अरण्य. आज तुम्ही महाबळेश्वरला गेलात तर तुम्हाला ते पाहायला भेटेल. इतकं दाट अरण्य, सूर्यकिरण खालीच येत नाही. म्हणून तर तिथं शीतल हवा आहे सगळी. ते ठिकाण निवडलं. असं ठिकाण, एक डोंगर चढला की दुसरा आहेच तयार. पुन्हा दरीत जायचं, वर चढायचं, दरीत, असं करता करता सैन्याची ताकद संपून गेली. शामियाना उभारला, पण मग आता मोती आणायचे कुठून. शत्रूच्या छावणीमध्ये आपला वकील पाठवला. धूर्त, लबाड, इतका हुशार राजे तुम्हाला घाबरले आहे. काय तुमचा पराक्रम. तुमचं नाव जरी ऐकलं तर लोक उभे उभे प्राण सोडतात. असं फुगून दिलं शत्रूला, बेसावध केलं. आणि राजे तुमच्या स्वागताकरता काही हिरे माणिक मोती खरेदी करण्याची इच्छा करतात. सगळे सावजे होते ना, जड जवाहीर घेणारे, ते सगळे आपलं सामान घेऊन वरती गेले. फक्त असं ठरलं की भेट सफल झाल्यानंतर पैसे देण्यात येते. बावळट सगळे ते, त्याला काय माहिती भेटीच्या नंतर काय होणार आहे. सगळे हिरे माणिक मोती घेऊन गेले. निकाल तर नंतर लागलाच होता सगळा. तो शामियाना उभारला. भेटीचा दिवस ठरला. आणि ज्या दिवशी भेट घ्यायची सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं. प्रतापगडाच्या आजच्या दिवसाला नेमकं काय घडते. पराक्रमाचा दिवस आहे. सगळ्या आपल्या सवंगड्याला सांगितलं की मी जातो आहे. जीवाचं काही बरं वाईट झालं, छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, सगळ्यात मोठी श्रीमंती काय असते. जीवाला जीव देणारे जीवलग भेटणं. शिवाजी महाराजांनी ते केलं. सगळे मावळे. जर काही बरं वाईट झालं तर संभाजी महाराजांना गादीवर बसवायचं, राज्य चालवायचं. हिंदवी स्वराज्य मोडता कामा नये. याला संघटन कौशल्य म्हणतात, उभारणी. बरं, याला दूरदृष्टी म्हणतात. नाहीतर आपण गेल्यानंतर कार्य जर मोडकळीच येत असेल तर त्याला दूरदृष्टी नाही म्हणत. म्हणून फळी तयार करता आली पाहिजे. संघटनेचं हे काम असतं. नाहीतर एक पिढी गेली की दुसऱ्या पिढीला सुचत नाही काही, आणि तिसरी पिढी तर सगळं उद्ध्वस्त करून टाकते. तसं नाही पाहिजे. संघटन त्याला म्हणतात. पहिली फळी झाली की दुसरी तयार पाहिजे. हे तयार करता आलं पाहिजे सगळं. म्हणून हिंदवी स्वराज्याची बांधणी केली. बरं वाईट काही झालं तरीसुद्धा घाबरायचं नाही. मग कसं जावं. थोडंसं भोजन केलं, गाईचं दर्शन घेतलं, सूर्यदेवतेचं दर्शन घेतलं,
राजे निघाले. एका मित्राने सांगितलं, राजे शिलबंद करून जा, म्हणजे अंगामध्ये चिलखत असावं. घातपात काही झाला तर काय करता, डोक्याला जिरेटोप असावा, अंगाला चिलखत घातलं. वैकुंठवासी गुरुवरे घुले बाबा सांगायचे बघा दुसऱ्या अध्यायामध्ये, जैसे वज्र कवच लिहिजे मग शस्त्राचा वर्षाव साहिजे, परी जैतेसी उरीजे अचुंबित. चिलखत होतं म्हणून शिवाजी महाराज वाचले. शिवाजी महाराजामुळे महाराष्ट्र वाचला आणि महाराष्ट्र वाचला म्हणून संपूर्ण हिंदुस्थान सुरक्षित राहिलं. ते भेट ठरली आपल्याला माहिती आहे. शिवाजी महाराजांची उंची कमी होती. शत्रूंनी शत्रूने बगलेत दाबलं त्यांना आणि लपून आलेल्या शस्त्राचा प्रहार केला. अंगावरचा सदरा फाटला, पण चिलखत असल्यामुळे राजे सुरक्षित राहिले. पण आता तितक्या वेळामध्ये राजेसुद्धा सावध होते. वाघ नखे हातातून काढले आणि तसा शत्रूचा पोटातला कोथळाच बाहेर काढला. नाव नाही घ्यायचं, जागा नाही. हे आलिंगनच आहे ना, तामसी आलिंगन आहे, घात करणारं. सात्विक आलिंगन हे आहे. मग सावळास कंकण बाहू पसरुणी दक्षिण, आलिंगेला स्वशरण भक्त राजतो. देवाने 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला आलिंगन दिलं आहे. ये हृदयीचे ते हृदय घातले, हृदय एक झाले. ये हृदयीचे ते हृदय घातले, द्वैतन मुडिता केले आपण आईसे अर्जुना. हे सात्विक आलिंगन आहे, संतांचं आलिंगन, देवाचं आलिंगन. आलिंगन घडे, ते ठरवून नाही झालं पाहिजे. क्रियापद कसं आहे, ते घडलं पाहिजे. नाहीतर आपणच म्हणायचं तयार आहे. जसं काही काही लोक नाही का पैसे देतात हाराला, म्हणतात काय नाही माझेच पैसे आहे, फक्त माझ्या गळ्यात हार घालायचा. असं नाही पाहिजे. ते योजना करून नाही, ते अकस्मात झालं पाहिजे. नाही तर त्यांना म्हणायचं मी येतो चालत चालत स्लो मोशनमध्ये, तर स्लो मोशन म्हणतात काय, हां म्हणजे एक पाऊल, हां हळूहळू म्हणतात, हळूहळू एक पाऊल टाकायचं, मग तुम्ही आपली भेट होईल, शूटिंग करायची. असं नाही, झालं पाहिजे ते. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, आलिंगने संतांची या, दिव्य झाली माझी काया. ते भावार्थ रामायणामध्ये एक आलिंगन आलं, ते मंथर आली की नाही, तर ते सगळ्या देवाला चिंता पडली की प्रभूचा जर राज्याभिषेक झाला तर रावणाचं वध कोण करेल. रावणाचं वध नाही झालं तर आमची मुक्तता होणार नाही. मग ब्रह्मदेवाला विनंती केली. ब्रह्मदेव म्हटले अयोध्या एवढी सुरक्षित आहे तर त्या अयोध्येमध्ये कोणाचाच प्रवेश होणार नाही. एकतर अयोध्येतला माणूस बाहेर आला पाहिजे, बाहेरचा माणूस अयोध्येत गेला पाहिजे. अयोध्येतला कोणी बाहेर येणार नाही, कारण राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे. त्या मंथरेला आमंत्रण होतं, दासीच ती. आणि ती जेव्हा अयोध्येमध्ये येऊ लागली की नाही, तर ब्रह्मदेवाने विकल्प पाठवला. त्या विकल्पाला अयोध्येत प्रवेश नाही मिळाला. तो हिवराच्या झाडावर जाऊन बसला आणि मंथरा थकली. तिला असं वाटलं थोडी विश्रांती करावी. तिला दुसरं झाडच नाही दिसलं. ती हिवराच्या दाट सावलीला येऊन बसली आणि तेवढ्यात त्या विकल्पाने तिच्या अंतःकरणात प्रवेश केला. तेव्हापासून सज्जन माणसं हिवराच्या दाट सावलीखाली बसत नाही. हिवराची दाट सावली सज्जनी जैसे वाळीले. विकल्प होता. 2 मित्र असेल तर काही ना काही विकल्प मनात होतो. 2 भाऊ असेल तर विकल्प निर्माण होतो. आणि असं म्हणतात की तो विकल्प कलिंगड नावाचं जे फळ आहे की नाही, त्या फळामध्ये सुद्धा गेला होता. म्हणून सज्जन माणसं कलिंगड खात नाहीत, असाही त्याचा एक अर्थ आहे बरं. कलिंगड, त्याचं ते अनुस्वार जर काढला तर कलीचा जो गड, कलिंगड, कली नावाचं युग आहे ना, ते कलीचा गड आहे. तो गेलं की गडबडच आहे. कलिंगड सोडून द्या. मग ते मंथरेनं कितीतरी वेळा समजावून सांगितलं कैकेयीला की तू आनंदी होऊ नको, तुझ्या कुठं मुलाचा राज्याभिषेक होणार आहे तर कौशल्याच्या पुत्राचा होणार आहे, रामाचा. ते बोले मग तो माझाच पुत्र आहे. अगं समजावून सांगते, तुला ऐकत कशी नाही तू. असं म्हणता म्हणता मंथरेनं तिला दिलं आलिंगन. हृदय एक झाली. तिथं हेच घडलं. ये हृदयचे ते हृदय घातले. तिच्या मनातला विकल्प कैकेयीच्या मनात गेला, बदलली ती. एका रात्रीत बदलली.
काही काही नाही, दुसऱ्या दिवशी लगत तयारी, काहीच नाही. जुन्या काळामध्ये एखादी राणी रागवली तर त्यासाठी सुद्धा स्वतंत्र खोली असायची, त्याला कोपभवन म्हणायचे. म्हणजे राजा जर समजा गेला राणीकडे न राणी जर तिथं नाही दिसली आणि जर कोपभवन दरवाजा बंद असेल तर समजून घ्यावं रागवलेली आहे. आता घरं सीमित झाली. जुन्या काळात राजवाडे मोठे होते त्यामुळे स्वतंत्र खोली असायची रागवण्यासाठी. आता त्या कोपभवनाने जागा घेतली स्वयंपाकघराची, म्हणून तर भांड्यावर राग निघतो ना. कोपभवन आहे ते आता असं त्याचा अर्थ आहे. कोपभवनाची जागा इकडं झाली. आता ते कलियुग आहे ना, समाविष्ट करावं लागतं याच्यात त्याच्यात काहीतरी. सोडून द्याविषयी दाटून खेवती जे ऐसे कोण आहे, कडकडून आलिंगन द्यावा अर्जुना, मन भरून तृप्त व्हावं असं तुझ्याशिवाय कोण आहे. आणि जर तू माझ्याशी एकरूप झाला तर मग तुला पाहता येणार नाही, तुझ्याशी बोलता येणार नाही, आलिंगन देता येणार, कारण या सगळ्या गोष्टी द्वैतात घडतात. कल्पित का होईना द्वैत असेल तर तुला पाहता येईल, तुझ्याशी बोलता येईल, आलिंगन देता येईल. आणि तुझा अहंभाव केला आणि तूच आणि मी एक जर झालो तर मग देवाला ती भावना वाटली आहे. आपुलिया मना बरवी असमाई गोठी जीवी, ते कवनेशी चावळावी जरी ऐक्य झाले. जर ऐक्य झालं आपल्या दोघाचं, व्हायला नको का? व्हायलाच पाहिजे. देव आणि भक्त यांचं ऐक्य झालंच पाहिजे. पण ऐक्य झाल्यानंतर जर प्रारब्ध शिल्लक राहिलं तर भक्तीचा व्यवहारही घडला पाहिजे. ऐक्य घडावं ही देवालाही मान्य आहे. भगवान म्हणतात माझ्याशी शरण आला आणि जीवग्रंथी तशीच राहिली तर तो मला शरणच आला नाही. सामान्य एखादी दासी तिचं राजाबरोबर लग्न झालं तर तिचा अधिकार राजाच्या बरोबर होतो. आणि एखादा भक्त मला भेटला आणि माझ्याशी एकरूप नाही झाला, जीवग्रंथी तशीच राहिली, तर हे वाईट बोल कानार सुद्धा येऊ देऊ नको. आगा प्राकृत आहे राया, अंगी पडे जे धनंजया, ते दाशिरुही की तया समान होय, मा मी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न सुटे, हे बोल नको खटे कानी लावू. म्हणून देवाचा भाव काय आहे? जीवग्रंथी सुटते म्हणजे तो जीवनमुक्त होतो, पण प्रारब्ध शिल्लक राहिले तर भक्तीचा व्यवहार का घडू नये. देवाची ही भावना आहे. सोहम भावामध्ये रममान राहिला तर हा व्यवहार घडणार नाही. देवाचा आणखीन एक भाव, आपुलिया मना बरवी गोठी, आपल्या मनाला चांगली वाटणारी गोष्ट आहे आणि तिचं विशेषण दिलं असमाई. समाई म्हणजे सामावणारी आणि असमाई म्हणजे जी आपल्या मनात मावत नाही, जे उचंबळून बाहेर येते आहे. उचंबळून केव्हा येते आहे? अत्यधिक प्रमाणामध्ये जर त्याचा आनंद भरास आला ना तर ते उचंबळून येत असते. उचंबळे गोरस सांडे बाहेरी. पौर्णिमेला समुद्राचं पाणी त्याला भरती काय येते? उचंबळतं. दुसरं उदाहरण आपलं, दररोज आपण चहा घेतो, आपण म्हणजे सगळेच नाही, आता इकडे घेताना कसं घेतात, थोडा कमी घेतात. ते कमी का भरतात मला त्याचं आता शास्त्र कळालं. काठोकाठ का भरत नाही? तो कप उचलता आला पाहिजे, कारण हल्लीच्या कपाला कान नाही, ग्लासला सरळ आहे आकार. जुन्या काळात बशी असायची, कपाला कान असायचा. मग कशाला धरतात माणसं? कानाला धरतात. धरण्याचाही अभ्यास आहे, बरोबर धरतात ते, बरोबर कानाला धरतात, त्यामुळे ते भाजत नाही. म्हणजे कमी भरतात, इकडे छोट्याशा पेल्यामध्ये ओततात. पण गावाकडे तसं नाही, कपातून ओसंडून वाहतो चहा आणि बशीमध्ये पण सामावत नाही. कशाकरता उदाहरण दिलं? चहासाठी नाही दिलं. असमाई, जे सामावत नाही ते त्या पात्रातून ओसंडून वाहत आहे, याकरिता ते उदाहरण दिलं आहे. तसं माझ्या मनामध्ये चांगली असणारी गोष्ट आहे. सर्वात चांगली गोष्ट कोणती बरं? ब्रह्मज्ञान किंवा भक्तिप्रेम सुख. या पलीकडे जगात कोणतं चांगलं आहे? मिथ्या संसाराचा विषय बोलणं चांगलं आहे का? नाही. अनात्मचिंतनम त्यक्त्वा कश्मलम दुःख कारणम चिंतयात्मानम आनंदम रूपम यन्मुक्ती कारणम. जे मुक्तीला कारण आहे, आनंद रूप आहे, अशी बरवी गोष्ट फक्त ज्ञानाची आहे. ते ज्ञान पैगा बरवे.
जरी मनी आथी आणावे तरी संता या भजावे, हे बर्व ज्ञान आहे आणि ते माझ्या हृदयात आहे. मग आपल्या मना बरवी, माझ्या मनामध्ये बरं असणारं ज्ञान नावाचं सुरू आणि जी गोष्ट वार्ता जीवी असमाई, जे आपल्या मनामध्ये अंतकरणात सामावत नाही ते कोणाला तरी सांगावी लागते. मनुष्य कोणाजवळही मन मोकळं करत नसतो. आपण जीवन जगतो ना, जीवन जगत असताना असे काहीतरी आपल्या जीवनामध्ये महापुरुष असावे, असे काहीतरी प्रिय व्यक्ती असावे की ज्यांच्यासमोर आपल्याला आपलं मन मोकळं करता आलं पाहिजे. आणि जर असं आपल्याला पात्र नाही भेटलं ना तर माणसं आतून खचतात, व्यक्त नाही होत बघा. आणि जे माणसं आतून खचतात ना ते वाईट विचार करतात. म्हणून कधी ना कधी मन मोकळं केलं पाहिजे. ज्याचं मन मोकळं असतं त्यालाच ते मोकळं करता येतं, कोणी नाही करू शकत. पण समोरचा व्यक्ती तेवढा पात्रही असावा लागतो. शास्त्रकाराने असं म्हटलं आहे, दुष्ट पुरुषासमोर आपलं मन मोकळं करू नये. त्यांनी तर असं म्हटलं आहे, रहस्याचं एक रहस्य आहे, ते कोणाला सांगू नये, हे त्याचं रहस्य आहे. रहस्य जर रहस्य ठेवायचं असेल तर कोणाला सांगू नये, हे त्याचं रहस्य. म्हणजे सांगितलं तर मग ते पांगतं. पाण्याच्या पृष्ठभागावर तेलाचा बिंदू पडला जसा तो सगळीकडे पसरतो, तसं मनातलं रहस्य जर आपण एखाद्या दुष्ट व्यक्तीला सांगितलं का तर सगळ्या गावात प्रसारित होतं. म्हणून मनसा चिंतितम कार्यम वचसान प्रगटयेत, मनाने चिंतन केलेलं कार्य वाणीनं कधीच प्रगट करू नये. जर तुम्ही वाणीने अगोदरच प्रगट केलं तर कार्याला बरेच लोक विघ्न टाकतात. म्हणून काही काही कार्यक्रम जे असतात ना, आपल्या संस्थेची परंपरा आहे, पत्रिका छापत नाही कीर्तनकारांची. मनसा चिंतितम कार्यम वचसान प्रगटयेत, ते उत्कंठा राहते. काही काही लोक आम्हाला विचारतात आज कोणता अभंग घेणार आहे, मनसा चिंतितम कार्यम वचसान प्रगटयेत, त्या अभंगाची उत्कंठा राहत नाही. मग मनात चिंतन केलेलं कार्य जे असतं की नाही ते वाणीनं प्रगट करू नये, कारण ते रहस्य आहे. पण प्रगट करावं त्याच्याकरता 4 गोष्टी पाहाव्या. या लागी सुमन आणि शुद्धमती, जो अनिंदक अनन्यगती, पैगा गोप्यही, गुप्त जरी असेल पण तयाप्रती सावळीची सुखे, पण त्याच्यासमोर आनंदाने ते सांगावं. चांगल्या मनाचा असावा, शुद्ध बुद्धीचा असावा आणि सांगणाऱ्याची निंदा न करणारा असावा. नाहीतर मग 2 तास कीर्तन ऐकलं, महाराज लोकांचं सांगायचं कामच आहे, तिथल्या त्या मंडपात निंदा, तसा नाही चालत. अनिंदक असावा आणि एकनिष्ठ जर असेल अनन्य गती तर गुप्तसुद्धा गोष्ट त्याला सांगावी. आणि भगवान म्हणतो, अर्जुना या लक्षणाचा विचार केला तर प्रस्तुत आता गुणीही तो वाचून अनेक नाही, म्हणून गुच तरी तुझ्या ठाई लपवू नये. आपुलिया मना बरवी असमाई गोठी जीवी, ते कवनेशी चावळावी. चावळावी म्हणजे बोलावी, कवनेशी म्हणजे कोणासोबत बोलावी. जर तुझं आणि माझं ऐक्य झालं तर माझ्या मनातनं सामावणारी गोष्ट कुणाला सांगावी, कुणालाच नाही सांगितलं भगवंताने. अहो शेषाचेही डोळे चोरिले, वेद जया लागी झकविले, लक्ष्मीही राहाविले जिव्हारजे, जवळच्या माणसाला नाही कळू दिलं. काय गुप्तता असेल देवाची. गुप्तहेर खातं जे असतं की नाही ते अतिशय गुप्त असावं लागतं. आपण म्हणतो की नाही ते बातमी लीक झाली नाही पाहिजे, शत्रूला भनकसुद्धा लागता कामा नाही. नाहीतर हल्लीच्या काळात पत्रकार विचारतात, आगामी तुमची रणनीती काय आहे. वा वा, अरे रणनीती ती असते का जी सांगितली जाते, रणनीती ती असते जी सांगितली जात नाही, ते प्रगट करायचे नसते. आपल्या स्वराज्य स्थापनेसाठी असं म्हणतात, मी ऐकलं आहे की गुप्तहेराचे प्रमुख होते बहरजी नाईक. आणि बहरजी नाईक कसे दिसतात हे इतिहासामध्ये फक्त तिघालाच माहिती होतं. एक छत्रपती शिवाजी महाराजांना, दुसरे माँसाहेब जिजाऊंना आणि तिसरे बहरजी नाईक माहिती होते तिसऱ्या व्यक्तीला, स्वतःला. या तिघाच्या पलीकडे ते कोणाला माहितीच नव्हते. त्याला म्हणतात गुप्तहेर खातं.
ते सुरतला जेव्हा स्वारी केली की नाही, तेव्हा त्या सुरत हे व्यापारी केंद्र होतं, समुद्राच्या काठी वसलेलं आहे. आणि जगातले कितीतरी देशाचे लोक तिथं यायचे, सगळ्यांच्या वसाहती होत्या. तर बहरजी नाईकाला त्या सगळ्यांच्या भाषा कळायच्या, सगळ्यांच्या भाषा ते बोलायचे. किती प्रगत असे, पण ते गुप्तहेर खातं. गुप्तहेर खात्यातली बातमी गुप्त असावी, कळताच कामा नाही. शत्रूला असं वाटलं पाहिजे की आता हे जमिनीवरून हल्ला करणार आहे, तेवढ्यात आपण आकाशातून हल्ला करायचा असतो. त्याला एअर स्ट्राईक म्हणतात. आपुलिया मना भरवी असमाई गोठी जीवी, ते कवनेशी चावळावी जरी ऐक्य झाले. जर अर्जुना तुझं माझं ऐक्य झालं तर माझ्या मनात सामावत नाही अशी गोष्ट कोणाला सांगावी. या काकुळती, ही देवाची काकुळती आहे. देव अत्यंत काकुळतेला येतो आहे. नको अर्जुनाचा मला भक्तिप्रेम सुखा करता बघा एकरूपसुद्धा अर्जुन होऊ नये, ही देवाची भावना आहे. बाकीचे भक्त एकरूप झाले तर चालतील, अर्जुन नाही झाले पाहिजे, ही देवाची काकुळती आहे. या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे हातासने, बोला माझी मन मने अलिंगो सरले. हे परिसता जरी कानडे तरी जान पापार्थ उघडे, श्रीकृष्ण सुखाचे चिरुपडे ओतले गा. या काकुळती जनार्दने, देवाला ही काकुळती निर्माण झाली आणि यामुळे सगळ्या जनावर कृपा करणारा किंवा लोकांच्या लिंगदेहाचं मर्दन करणारा जनार्दन हा परमात्मा, सगळ्या जनांनी ज्याची पूजा करावी, याचना करावी, प्रार्थना करावी, त्याला जनार्दन असं म्हणतात. आणि असा जनार्दन श्रीकृष्ण परमात्मा यांनी अन्योपदेशाचे हातासने, हातासने म्हणजे हातवटी, आणि अन्य उपदेश त्याला अन्योपदेश म्हणतात. म्हणजे साक्षात अर्जुना तूच ब्रह्म आहे असं नाही सांगितलं. योगारूढ पुरुषाचे लक्षणं सांगून ब्रह्मज्ञानी महात्मा सांगितला. म्हणजे समोर असणाऱ्या अर्जुनाच्या स्वरूपाचं वर्णन न करता इतराचं वर्णन केलं ना, त्याला म्हणतात अन्योपदेशाचे हातासने. महावाक्याचा उपदेश केला, पण अर्जुनाचं अर्जुनत्व मात्र कायम ठेवलं. महावाक्य सांगितलं आहे, अविद्या निवृत्त झाली, देहाचा अहंकार गेला की तोची परमात्मा संचल आधीचे आहे, हे महावाक्यच आहे. अखंड ऐक्याचं प्रतिपादन केलं. पण अन्योपदेशाच्या महापुरुषाच्या लक्षणाचा विचार सांगून हातवटीनं हे भगवंतांनी प्रतिपादन केलं. बोला माझी, आणि आपल्या बोलण्यामध्ये उपदेश केल्यानंतरसुद्धा मन मने आलिंगू सरले, देवाचं असणारं मन, त्या मनाने अर्जुनाच्या मनाला आलिंगन देण्याचा प्रकार केला. म्हणजे भगवंताने अर्जुनाच्या मनाला आपल्या स्वतःच्या मनाने आलिंगन दिलं. म्हणजे व्यवहार तर ऐक्याचाच आहे, पण द्वैताचा भंग होऊ दिला नाही. अद्वैताची भूमिका आणि कल्पित द्वैताचा अंगीकार करून भगवंताने हे कार्य केलं. ज्ञानोबा म्हणतात, हे ऐकत असताना थोडंसं तुम्हाला कठीण वाटेल. हे परिसता जरी कानडे तरी जान पापार्थ उघडे, श्रीकृष्ण सुखाचे चिरुपडे ओतले गा. हे परिसता, तुम्हाला असं वाटेल की देवाचं या ठिकाणी थोडंसं औदार्य कमी आहे. देवालाही असं वाटलं की माझा अर्जुन माझ्याशी एकरूप होऊ नये, हे तुम्हाला देवाचा संकुचित भाव वाटत असेल. परिसता जरी कानडे, किंवा दुसरा भाव असा आहे की देवाला अर्जुनाची आवड आहे आणि आपल्याच आवडीचा परमात्मा विचार करतो म्हणजे स्वार्थी आहे, असं तुम्हाला कदाचित वाटेल. हे परिसता जरी कानडे, जरी तुम्हाला वेगळं वाटत असेल किंवा अवघड वाटत असेल तरी जाण पा, तरी हे पण जाणून घ्या, पार्थ म्हणजे अर्जुन श्रीकृष्ण सुखाचेची रोपडे ओघडे ओतले गा. श्रीकृष्णाला सुख प्राप्त व्हावं अशा भगवान श्रीकृष्णाच्या सुखाचंच ओघडं म्हणजे प्रगट आणि रोपड म्हणजे सुंदर. म्हणजे भक्तराज अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या सुखाची प्रकट झालेली सुंदर ओतलेली मूर्तीच आहे.
म्हणजे आकार आहे. थोडक्यात अर्जुन अर्जुन नाही आहे. अर्जुन हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सुख प्रदान करणारा अमूर्त नाही, मूर्त म्हणजे सगुण साकार आणि दिसायला सुद्धा अतिशय सुंदर, निर्दोष, ज्याच्यामध्ये कोणताही कलंक नाही, अशा सुखाचा जर भक्तराज अर्जुन परमात्मा मूर्ती असेल तर या मूर्तीची प्राप्ती झाल्यानंतर ती सुखाची मूर्ती आहे, दिसायलाही सुंदर आहे, प्रगट आहे, अशी मूर्ती जर एखाद्याला मिळाली तर कोणत्या व्यक्तीला वाटेल की त्याचा वियोग व्हावासाच वाटणार नाही. आणि याकरिता ज्ञानोबा एक व्यवहारातलं उदाहरण देतात. हे असं वैशीची या शेवटी जैसे एकच वे वांझोटी, मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे, तैसेच हाली श्री अनंता. या दृष्टांताचा विचार आपण उद्या करू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.